मी आज कलिंगडाचं आईस्क्रीम करून दाखवणार आहे। मी छोटं कलिंगड घेतलेलं आहे, म्हणजे अर्धा घेतला आहे आणि त्याच्या मी ह्या फोडी करून घेतल्यात। मोठ्या 2 वाट्या फोडी मोठे करून घेतल्यात आणि हे छोटे फोडी करून घेतले, ती छोटी 1 वाटी करून घेतलेली आहे। मी आता हे मोठ्या फोडी मिक्सरमध्ये लावून ज्यूस बनवणार आहे त्याचा। मी मोठ्या फोडी आता मिक्सरला लावून घेणार आहे। बघा, हे मिक्सरला मी लावून घेतलेलं आहे। हे आता मी गाळून घेते गाळणीमध्ये। हे बघा, कलिंगडाचा एवढा रस निघालेला आहे। मी आता अर्धा लिटर दूध पातेल्यामध्ये ओतते आहे गरम करायला। गाईचं दूध घेतलंय मी अर्धा लिटर। मी याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घातली आहे। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त साखर घालू शकता। थोडा वेळ आता ढवळत राहायचं आहे हे विरघळेपर्यंत। मी आता ना याच्यामध्ये 1 चमचा मक्याचं पीठ घेतलंय। ते आता मी याच्यामध्ये दूध गरम घालते, कारण गरम दूध का घालते, डायरेक्ट घातलं आपण ना मक्याचं पीठ तर त्याचे गुठळे होऊ शकतात, म्हणून हे असं गरम दूध घालून असं हे करायचं एकदम एकजीव। हे बघा, आणि नंतर मग त्याच्यामध्ये घालायचं आहे। हे बघा, हे छानपैकी आता मी ढवळून घेतलं आहे। हे आता मी याच्यामध्ये ओतते। हे दूध आता मी 10 मिनटं झाली आहेत गरम करत ठेवलेलं होतं ते। आता याच्यामध्ये मी रस घालणार आहे। हे बघा, कलिंगडाचा रस घातला मी याच्यामध्ये। हा बघा, रंग छान आलाय। हे आता 12 ते 15 मिनिटं झालेली आहेत। हे सगळं व्यवस्थित मिक्स झालंय आणि कढलंय चांगलं। मी आता गॅस बंद करते। आता हे थंड करायला ठेवायचं आहे। हे बघा, हे आता थंड चांगलं झालेलं आहे आणि रंग पण आलाय। तरी पण मी थोडा त्याच्यात गुलाबचं हे टाकते, मी गुलाबचा सरबत टाकते मी आता याच्यामध्ये। याच्याने आणखीन चांगला रंग येईल। बघा, मी आता हे दाखवते तुम्हाला। छानपैकी रंग येतोय बघा आईस्क्रीमाला, म्हणजे ह्याला आईस्क्रीमाला पण असा चांगला रंग येईल। आता मी याच्यामध्ये त्या बारीक करून फोडी ठेवलेल्या आहेत ना, त्या याच्यामध्ये मी आता टाकते। हे बघा, हे आईस्क्रीम मुलांना छान म्हणजे आवडेल भरपूर। बघा, हे फोडी असे घातलेले आहेत, खाताना आईस्क्रीममध्ये फोडी चांगल्या लागतील। मी आता या डब्यामध्ये ओतून ठेवते। हे आता झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। हे बघा, कलिंगडाचं आईस्क्रीम छानपैकी तयार झालेलं आहे।